उशीर? थांब सांगतो. सांगा ना. अगं आज लय मोठं काम झालं. कोणतं? अगं 2 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट भेटले. 2 कोटी? हा. बापरे. आणि 50% ऍडव्हान्स पण भेटलाय बघ. 50%? हो. म्हणजे खूपच पैसे मिळाले. मग छानच झालं. अभिनंदन. मला पण करा की. आणि तुझं पण अभिनंदन. थँक्यू. खूपच छान झालं. मी काय म्हणते, आता आपण गाडी घेऊयात घेऊ की. आणि फॅमिली प्लॅनिंग पण करूयात. 100%. तुम्ही आता खुश असाल ना? एकदम आनंदी आहे. रिलॅक्स एकदम. एकदम टेन्शन फ्री झालं. कसं आहे ग, डोक्यावर ओझं उतरल्यासारखं झालं. हो खरंच. खूप दिवस झाले आपण छान असं आनंदाने राहिलोच नाहीये ना. हा ना. पण आता इथनं पुढं आपलं आयुष्य आनंदाचं आहे. हो. अजून एक सांगायचं राहिलं, माझा भाऊ येतोय. भाऊ हा. कशाला येतोय? कशाला म्हणजे? मला भेटायला. पैसे भेटायला लागले म्हणून येतोय ना. ओ काय संबंध? काही बोलताय का? अरे मला काही कळत नाही का? पैसे आलेलं बघूनच आलाय तू. तुम्ही आता काही बोलताय? तुला बी तुझ्या घरच्यांचाच पुळ काय मला माहित नाही का? हो मग खरंच येते. मग मी तेच सांगतोय, खरंच बोलतो मी. तुम्हाला मिळणाऱ्या पैशांशी त्याचा काय संबंध आहे? अरे मग असंच कसं काय यायला लागला तुझा भाऊ? अहो त्याला माझी आठवण आली म्हणून येत असेल कदाचित. म्हणजे तुम्हाला म्हणाला फोनवरती की मी जिजूंना आणि तुला भेटायला येतोय. मी काही विचारलं नाही त्यांना. सगळं माहिती आहे मला. आतापर्यंत नाही वाट दिसली त्याला आणि आताच बरं यायला लागला तू. पैसे का मागायला येईल तो? त्यांच्याकडे काय पैसे नाहीयेत? बरोबर आहे तुझं. म्हणजे माझ्या घरच्यांनी काही केलंच नाही. काय केलं? आतापर्यंत मी तुम्हाला जे पैसे देते ना ते माझ्या घरच्यांकडून आले होते. मी काही कामाला जात नव्हते. तुमच्या घरच्यांनी काय केलं? माझे घरचे काढते वय. हो म्हणजे तुमच्या घरचे काढले तर ते टोचलं तुम्हाला. माझ्या घरच्यांचं काढतात त्यावेळेला काहीच वाटत नाही का मला? आता वाईट वाटत असेल ना? मला बोलता त्यावेळेला काही वाटत नाही. ए बाई बघ तुझं तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे काय करू आता मी? माझ्या भावाला सांगू येऊ नको म्हणून? म्हटलं ना तुला मी काय करायचं कर. ठीक आहे. छान छान. अहो आतापर्यंत मी साधी तुम्हाला काहीच गोष्ट मागितलेली नाहीये. ज्यावेळेला तुम्ही दिवाळीला मला साडी आणताना तीच मी नेसलीये. कधी मागितली मी तुमच्याकडे साडी? कधी दागिने मागितले? प्रत्येक वेळेला मी सहन केलं तर त्याचं काहीच नाहीये तुम्हाला. आणि आता तुम्ही म्हणताय 2 कोटी आले तर भाऊ पैसे मागायला आलाय. काय मागितलं त्यांनी तुमच्याकडे कधी? उलट त्यांनी आपला संसार राखलाय. जाऊ दे हे 2 कोटी आणि तुमचं कुटुंब. तुम्ही बसा, मी जाते. दरवेळी आनंदाच्या क्षणाला असंच करते. नेहमीच येईल. कसा आहेस? बरं आहे. तू? छान. घरचे सगळे ओके. कसं काय आलंस? ताईला भेटायला आलो होतो. ताईलाच भेटायला आलं? नाही नाही दाजी, शब्दशः घेऊ नका. तुम्हा दोघांना भेटायला आलो होतो. घरचे सगळे खुश आहेत तुमचा सक्सेस पाहून. अरे इतक्या दिवसात कधी आले नाही, आजच कसं काय आलं? पण अरे मस्करी करतायत. ठीक आहे, पण घरच्यांना खूप आनंद झाला तुमचं सगळं सक्सेस पाहून. त्यांनीच पाठवलं मला तुमचं अभिनंदन करायला. आत्ताशी अभिनंदन तर इतके दिवस नाही कळलं. आता माझ्याकडे पैसे आले म्हणून आले ना. मला काही कळत नाही का? मी काय बोळ्यानं दूध पितो का? दाजी गैरसमज करून घेऊ. घरच्यांना खूप अभिमान आहे तुमचा. मग कशाला आलास? ताईच्या नावाची पॉलिसी काढली होती, ती आता मॅच्युअर झाली आहे ना, ते आता चेक द्यायला आलो तुम्ही. घ्या. नाही तुमच्याकडेच घ्या. अहो घ्या. बाकी सगळं ठीक आहे, काही टेन्शन नाही ना? काहीच नाही. नीट आलास ना? हो. आता जेवण करून जा, मी स्वयंपाक बनवते. नको नको. का? तुमचे हसरे चेहरे बघून पोट भरले मला. मी येतो. बाकी दाजी काही गैरसमज असेल तर ठेवू नका. आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा. तुम्ही जे काय केले ते स्वतःच्या जीवावर केले आणि आमच्या ताईला पण कधी त्रास नाही दिला. या गोष्टीचा सतत अभिमान राहील. मी येतो. सावकाश जा. ठीक. सावकाश जा. हा. देवा पुढे ठेवते. वर्षा, ए वर्षा, वर्षा, ए वर्षा, अगं ऐक ना. काय आहे? अगं चूक झाली माझी. मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. अगं चूक मान्य केली ना मी. इतके दिवस तुला तुझ्या घरच्यांना बोललो. मी माझ्याच धुंदीत जगत होतो ग.
समोरच्याला आधी दुखवायचं आणि नंतर म्हणायचं माझी चूक झाली. याला काय अर्थ आहे का? अगं झाली चूक बाई. अहो पण समोरच्याच्या मनाचा विचार करा ना बोलताना. त्याला काय वाटत असेल? आतापर्यंत मी काहीच नाही का केलं तुमच्यासाठी? तुम्ही वाटेल ते बोलताय. सोड ना, चुकलं माझं बाई. अगं आयुष्यभर स्ट्रगल केला ग. मी कसा वागतो मलाच कळत नव्हतं ग. बस झाली चूक, सोड ना आता. मी तुमच्या या स्ट्रगल मध्ये सोबत नव्हते का तुमच्या? अहो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी तुमचा विचार करते. माझ्या घरचे माझी काळजी करतात आणि माझ्यासोबत तुमची सुद्धा काळजी करतात. पण तुम्हाला ते कधी दिसतच नाही. माझा भाऊ का आला होता बघितलं तुम्ही? तो पैसे द्यायला आला होता, पैसे घ्यायला नाही. अगं सॉरी, अगं सॉरी ना. मला इच्छा नाही होते बोलायचे तुमच्याशी. ए बाई ऐक ना, सॉरी ना, सॉरी ना वर्षा. आता काय उठा बशा काढू का? आता परत जर असं केलं ना मग नाही माफ करणार. नाही करणार. सॉरी.